CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सहसा सफरचंद म्हटलं की डोळ्यासमोर येते ती काश्मीरची थंडगार हवा। पण आता काश्मीरचा तोच अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही। हो, हे शक्य झालंय विदर्भात। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने सातपुड्याच्या पायथ्याशी चक्क सफरचंदाची बाग फुलवून एक नवा इतिहास रचला आहे। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गाव, इथले तापमान आणि उष्ण हवामान हे सफरचंदाच्या शेतीसाठी प्रतिकूल मानले जाते। मात्र येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शालिग्राम चांदूरकर यांनी जिद्दीच्या जोरावर हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। त्यांनी तब्बल 1000 ते 1200 सफरचंदाची झाडे लावून सातपुड्याच्या कुशीत एक मिनी काश्मीर उभे केले आहे। नाव सुभाष शालिग्राम चांदूरकर, राहणार टुनकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा आहे। मी यूट्यूबवर श्री हरिमन शर्मा यांच्या जी जात त्यांनी शोधलेली आहे, हरमन 99 म्हणून जात शोधली आहे। तर त्या जातीचा मी पहिले अभ्यास केला आणि मी त्यांच्या गावाला पटियाला, जिल्हा विलासपूर, हिमाचल प्रदेशमध्ये 8 दिवस त्यांच्याकडे जाऊन आलो, तिथं राहिलो आणि त्यांनी मला त्यांची शेती दाखवली, त्यांची एक प्रयोगशाळा दाखवली आणि त्यांच्याकडे मी सहसा त्यांनी सांगितलं की बुवा आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा 42 सेल्सिअसमध्ये ऊन तापते, त्याच्यात सुद्धा आमची झाडं येतात। मग हा जो समज आहे की बुवा आपली कोरडवाहू शेती आहे किंवा आपल्या इथं पहाडी नाही, थंडावा नाही किंवा थंड हवेचे ठिकाणं नाही, त्यामुळे शेती सफरचंदाची बाग येत नाही असं कोणी म्हणत होतं। परंतु मी त्याला फाटा देऊन ऑक्टोबर 2024मध्ये मी श्री हरिमन शर्मा यांच्या नर्सरीमध्ये 1000 झाडाची बुकिंग केली। त्याच्यात 500 झाडं हरमन 99, 400 झाडं अन्नाची आणि 100 झाडे गोल्डन डोजेरेसची अशी 1000 झाडे बुक केली आणि 20 डिसेंबर 2024 रोजी मी शेतामध्ये पूर्ण 10 बाय 10 अंतराने अशी लागवड केली। त्याला बरेच वेळा ड्रिंचिंग करायचं, कारण आपल्या जमिनीमध्ये कीड, जमिनीत रोपाला लागणारी कीड हे संपवण्यासाठी ड्रिंचिंग केलेले आहेत। आणि एक स्कोअर म्हणून एक आहे औषध, त्याचा मी वारंवार फवारणी केली। ते स्कोअर मी ऑनलाईन बोलावलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, परंतु ते मी मागवलो, ऑनलाईन मागवलं आणि त्याची फवारणी केली। आजही माझ्याजवळ स्कोअर शिल्लक आहे। जशी आज जे तुम्ही आपण पाहत आहात किंवा एक शेतकरी आपण परंपरागत शेती करतो, चालीरूढीनुसार जुनी शेती करतो, पण मी त्याला फाटा देऊन मुद्दाम ह्या एक प्रयोग केला होता। आज या सफरचंदाच्या शेतीला मी ऑनलाईन पाहिलं की बस महाराष्ट्र शासनाकडे कोणते अनुदान आहे काय, तर आपले महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये सफरचंदाचे ह्या जातीला सफरचंदाला अनुदान नाही, तरी पण मी माझ्या स्वखर्चाने हे बाग फुलवली आहे। आज याला एक तारेच्या कंपाऊंडाची गरज आहे, ते आज महाराष्ट्र शासनाद्वारे मी त्याचा अनुदान करून अर्ज करून ते अनुदान घेणार आहे आणि याला पूर्ण कंपाऊंड करणार आहे। सुरुवातीला अनेकांनी शंका उपस्थित केली होती की या उष्ण हवामानात सफरचंद येईल का, पण मी हरिमन 99 या जातीची निवड केली। ही जात उष्ण हवामानातही चांगली तग धरते। योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे आज माझी बाग बहरली आहे। केवळ उत्पादनच नाही, तर आज ही बाग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। उष्ण हवामानावर मात करत शेतीतील प्रयोगातून या शेतकऱ्याने केवळ उत्पन्नाचा नवा मार्गच शोधला नाही, तर विदर्भाच्या नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। शेतकरी पुत्राची ही जिद्द खरंच कौतुकास्पद आहे। CCN न्यूज, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।